हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 23 फेब्रुवारी 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो कालचं ट्रेडिंग सेशन फार एक्साइटिंग आणि थ्रिलिंग होतं मी असं म्हणेल. आणि स्पेशली निफ्टीची काल एक्सपायरी होती. एक जबरदस्त मुवमेंट आपल्याला अपसाईड वरच्या दिशेत बघायला मिळाला. एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट काल आपल्याला बघायला मिळाली आणि ज्या प्रकारे आपण काल डिस्कस केलं होतं की जे काही सेल ऑफ आपल्याला बघायला मिळाला, जे काही प्राइस खाली आली होती, तर हा एक रिटेस्ट असू शकतो आणि ही रिटेस्ट करून प्राइस परत वर जाऊ शकते. कारण मी बोललो होतो अगोदरच की आपले मार्केट सध्या या पॉईंट ऑफ टाइमला थोडेसे स्ट्रॉंग बिहेव करतात आणि प्राइस ऑल टाइम हायला या ठिकाणी ट्रेड करतात. सो एकदम बेरिश होणं यात काही अर्थ नसेल. हे पूर्णपणे सर्व गोष्टी आपण काल इनसाइट्स मध्ये डिस्कस केले होते आणि तुम्ही बघू शकता की प्राइस मध्ये एक छान फॉल आपल्याला सुरुवातीला पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये बघायला मिळाला आणि त्यानंतर जी काही मुवमेंट आली आहे ती फक्त बघण्यासारखीच होती. तुम्ही बघू शकता की परत ऑल टाइम हायच्या आसपास जाऊन प्राइस क्लोज झाली आहे आणि जवळपास हे 350 ते पावणे 400 पॉईंटची मुवमेंट निफ्टीने फक्त सेकंड हाफ मध्ये दिली आहे. तर जबरदस्त असं मुवमेंट होतं. ज्यांनी हा मुवमेंट पकडला असेल खूप छान प्रॉफिट या ठिकाणी या मुवमेंटमध्ये डेफिनेटली बनले असतील. ओके, बँक निफ्टीने पण या ठिकाणी निफ्टीला फॉलो केलंय सेकंड हाफ मध्ये. सोरोल इंडायसेस जे आहेत ते या ठिकाणी थोडेसे वर येऊन या ठिकाणी क्लोज झाले आणि निफ्टी जी आहे ती खूप छान पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाली. आता यापुढे काय होऊ शकतं, तर यात बिलकुल काही डाऊट नाहीये की मार्केट्स डेफिनेटली बुलिश आहेत आणि आपल्याला जे काही ट्रेंड सोबतच ट्रेड करायचं आहे. सो जे काही आजची सुद्धा स्ट्रॅटेजी असेल ती बाय ऑन डीप हीच असेल. थोडंसं मार्केट जर गॅप अप वगैरे ओपन होऊ शकतं तर कसं प्लॅन करायचं हे आपण बघूया. त्यापूर्वी जर बघितलं की युएस मार्केट्समध्ये पण काय झालं, तर युएस मार्केट्समध्ये पण काल तुम्ही बघू शकता की एक मोठा गॅप अप ओपन होऊन तो सस्टेन होऊन या ठिकाणी जबरदस्त क्लोज मिळाला. सो S&P जवळपास 2%, डाव जोन्स जवळपास 1.18%, त्यानंतर नॅसडॅक जवळजवळ 3% वरच्या दिशेत किंवा अपसाईड पॉझिटिव्ह मध्ये जाऊन क्लोज झाले. ते युएस मार्केट्स पण खूप जास्त पॉझिटिव्ह क्लोज काल युएस मार्केट्सने दिलाय. तर एक छान पॉझिटिव्ह सेंटिमेंट युएस मार्केटकडनं या ठिकाणी आजच्या दिवशी पास होत आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर बघाल तर त्या ठिकाणी रिट्रेस झालाय. US 10 year बॉन्ड जर बघाल तर फ्लॅट ट्रेड करतोय. क्रूड ऑइल जर बघितलं तर ते सुद्धा फ्लॅट ट्रेड करत आहे. इंडियन मार्केटमध्ये इंडिया विक्स जर बघितलं व्होलॅटिलिटी तर थोडंसं खाली आलं, जे की बुलिश मार्केटसाठी डेफिनेटली चांगलं आहे. हे जेवढं खाली येईल तेवढं या ठिकाणी प्राइस वर जाण्याची शक्यता अजून जास्त राहील. त्यानंतर जर आपण बघितलं आज कुठं ट्रेड करताय गिफ्ट निफ्टी, तर गिफ्ट निफ्टी ट्रेड करताय 22,311, जे आपल्याला आज कमीत कमी एक 40-50 पॉईंटचा या ठिकाणी गॅप अप सजेस्ट करतात. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर की कशा प्रकारे आपण आज ट्रेड करू शकतो आणि कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. सो प्राइसने एक छान रिट्रेसमेंट दिली, याला रिट्रेसमेंटच म्हणणार आहोत आता. प्राइस हे की डाऊन ट्रेंड नव्हता, एक रिट्रेसमेंट होती किंवा रिटेस्ट होता. हे की जे की ऑल टाइम हाय रिसेंटली निफ्टीने बनवले तर त्याचा एक रिटेस्ट होता आणि रिटेस्ट करून छान बाईंग या लेवल्सला आली आणि प्राइस परत ऑल टाइम हायच्या आसपास क्लोज झाली. सो सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ झालेले. तुम्ही बघू शकता की ऑल टाइम हाय आपण मार्क केलाय, प्रिव्हियस ऑल टाइम हाय पण मार्क केलेत आणि त्यानंतर काल जो की लो होता तो पण या ठिकाणी ऑलरेडी मार्क होता. प्राइसने बरोबर त्याच लेवलला या ठिकाणी सपोर्ट घेतला. सो आज जर प्राइस या ठिकाणी गॅप अप जर होईल तर आपलं प्लॅन काय असणार आहे, तर सिंपल आहे. वरती आपल्याकडे काही रेफरन्स नाहीये लेवल्सला, तर एकच स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जर प्राइस आज गॅप अप झाली तर पहिली गोष्ट की तुम्हाला रिट्रेस होण्याची वाट बघावं लागेल. तर रिट्रेसमेंट मे बी खूप जास्त मे बी तुम्हाला रिट्रेसमेंट नाही मिळणार. म्हणजे मला म्हणायचं असं होतं की प्राइस जर गॅप अप ओपन झाली 30-40 पॉईंटने, तर जर प्राइस कालचा जो की डे चा हाय आहे किंवा कालच्या दिवसाचा जो की क्लोज आहे याला जर रिटेस्ट करायला खाली आली तर इथनं परत या ठिकाणी बाईंग इमर्ज होऊ शकते. तर आपल्याला बाय कधी करायचं बघा, लक्षात ठेवा की प्राइस खाली जेव्हा आली परत थोडस रिव्हर्स होते, परत थोडस खाली येऊन जर प्राइसने एक हायर लो बनवला तर डेफिनेटली बिंदास त्या ठिकाणी बाय करा आणि आजच्या दिवसाचं हाय तुमचं टार्गेट ठेवा आणि त्यानंतर प्राइसला फक्त फॉलो करत राहा. स्टॉप लॉस तुमचा ट्रेल करत राहा आणि प्रॉफिट बुक करा. ओके, सो अशी एक स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. दुसरी गोष्ट, दुसरं काय होऊ शकतं की प्राइस ओपन झाली, ही एक पहिली कॅन्डल आहे आणि ह्या पहिल्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला, 5 मिनिटची कॅन्डल तुम्ही मार्क करायची आणि पहिल्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला इथे अशा प्रकारे, तर त्या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता वरच्या दिशेत.
ओके, अपसाइड एक ट्रेड या ठिकाणी इथे बनतोय आणि तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो या कॅन्डलचा लो असणार आहे, 5 मिनिट्सच्या कॅन्डलचा लो असणार आहे. आणि मग किती वेळ ट्रेड मध्ये थांबायचं, आपल्याकडे पुढे लेवल्स नाहीये. तर सिंपल एक गोष्ट सांगेल की 5 AM जो असतो, 5 EMA, तो तुम्ही चार्ट वरती प्लॉट करा आणि जोपर्यंत प्राइस 5 EMA च्या खाली क्लोज होत नाही 5 मिनिट्सवर, तोपर्यंत तुम्ही ट्रेड मध्ये बनून राहा. ओके, जशी प्राइस 5 EMA च्या खाली क्लोज झाली किंवा त्या खाली या ठिकाणी तुम्हाला क्लोज मिळतो 5 EMA च्या, तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड एक्झिट करू शकता. ओके, सो अशा प्रकारे आज थोडस तुम्ही ट्रेंड राईड करू शकता. डेफिनेटली ह्या गोष्टींची पॉसिबिलिटी आहे की प्राइस साईडवेज सुद्धा राहू शकते. ओके, सो एकतर प्राइसने एक छान मोमेंटम रिसेंटली केलेला आहे, 2 दिवसांमध्ये अपसाइड अँड डाऊनसाइड दोन्ही दिशेत मोमेंटम दिलाय. तर प्राइस इथे ऑल टाइम हायला थोडंसं टाइमपास किंवा ज्याला रिटेस्ट म्हणू शकतो, या मोमेंटम नंतर थोडंसं रेस्ट सुद्धा होऊ शकतं. आणि आज फ्रायडे, तर फ्रायडे सर्वांना माहिती आहे बोरिंग असतो. सो आज थोडंसं रिटेस्ट सुद्धा होऊ शकतं, गॅप अप होऊन थोडंसं प्राइस वर जाऊन रिट्रेस परत थोडंसं वर, अशा प्रकारचे एक मोमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकते किंवा प्राइस सरळ वर सुद्धा जाऊ शकते. सो आपल्याला जे काही मार्केटकडनं बघायला मिळेल त्यासाठी आपल्याला तयार राहायचंय. सो सर्व गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये जास्त स्कोप आहे अपसाइड, कारण ऑल टाइम हाय बँक निफ्टीचा अजून दूर आहे. सो बँक निफ्टीमध्ये जर 47,300 47,300 ही लेवल जर कधी वरच्या बाजूला ब्रेक होईल तर डेफिनेटली एक छान मोमेंटम आपल्याला वरच्या दिशेत बघायला मिळेल, स्पेशली बँक निफ्टीमध्ये. आणि जवळजवळ तुम्हाला 600 पॉईंटचं टार्गेट अपसाइड बँक निफ्टीमध्ये आहे. सो हा एवढा मोठा गॅप आहे, हा पेंडिंग आहे, हा गॅप फिल होऊ शकतो. पण बघा, जसं मी काल डिस्कस केलं होतं, जर हे एक ABC जर असेल, A, B and C, तर बँक्स कडे बघून असं वाटत नाही, बट जर असेल हे ABC, तर मग बँक निफ्टी इथनं या ठिकाणी खाली सुद्धा जाऊ शकते, हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो ही सुद्धा पॉसिबिलिटी या ठिकाणी मला वाटते. ओके, स्पेशली बँक निफ्टीमध्ये. बट जर हे ABC जर नसेल, बघा हे ABC जर या ठिकाणी हे ABC जर नसेल, तर मग काय असू शकतं, तर हे या ठिकाणी असं 1 आणि त्यानंतर ही 2 सुद्धा असू शकते. आणि मग ही जर थर्ड असेल तर डेफिनेटली प्राइस या ठिकाणी वर जाईल. ओके, सो काय आहे हे कन्फर्म होण्यासाठी एकतर 47,300 वर ब्रेक झालं किंवा हा जो रिसेंट लो या ठिकाणी बनलाय 46,438 चा, हा ब्रेक झाला पाहिजे. सो वर किंवा खाली ब्रेक झालं तर आपल्याला या ठिकाणी कन्फर्म होईल की ही जी काही मुवमेंट आली ही नेमकं ABC आहे की 1 2 3 4 5 आहे. ओके, सो येस, बँक निफ्टी आणि निफ्टीचा जर आपण OI डेटा जर बघितला तर निफ्टीचा OI डेटा आपल्याला थोडंसं साइडवेज टू फ्लॅट रेंज मध्ये प्राइस राहू शकते, असा डेटा आहे की कॉल आणि पुट मध्ये सेम काइंड ऑफ बिल्डअप आहे. सो साइडवेज राहण्याची शक्यता आहे निफ्टीमध्ये. ओके, किंवा बघा निफ्टीमध्ये सुद्धा अजून एक जर वर्स्ट जर काही गोष्टींचा विचार आपण केला की एवढं छान मोमेंटम अपसाइड तर मिळालाय, पण एक केस अशी सुद्धा असू शकते. म्हणजे बघा, आपल्याला सर्व प्रोबॅबिलिटीजचा विचार करायचा आहे. ओके, आणि प्रत्येक दृष्टिकोनाने ज्यावेळी तुम्ही विचार कराल एक प्राइस सोबत, तर नक्कीच काही पण घडू द्या मार्केटने, तुम्ही समोर काही पण कंडिशन जरी तयार झाल्या तरी तुम्ही त्यामध्ये ट्रेड करू शकता. सो मला असं वाटतंय की एक कंडिशन अशी सुद्धा असू शकते की जर आता प्राइसला खाली यायचं आहे. ओके, सपोज जर प्राइसला जसं ज्या प्रकारे आपण डिस्कस करत होतो की प्राइस आता टॉपला आहे आणि आपल्या मार्केटमध्ये करेक्शनची गरज आहे. सो जर कधी इंडायसेसला खाली यायचं असेल, प्राइसला खाली जर यायचं असेल, तर जे लोक ऑलरेडी बुलिश आहेत मार्केटमध्ये किंवा जे बाय करून बसले, तर त्यांनी काल मे बी एक्झिट केलं किंवा त्यांच्यासाठी हे एक चान्स होता एक्झिट करायचा. सो त्यांनी एक टॉपला नेऊन इथे एक्झिट केलं आणि मग मे बी मार्केट आता इथून पुढे फॉल करू शकतं. सो ही सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे मार्केटमध्ये. सो असं समजू नका की एवढं मोमेंटम वरच्या दिशेत आलंय म्हणजे प्राइस आता वरच जात राहणार. सो हे बिलकुल असं मार्केट इज इरॅशनल, मी नेहमी सांगतो, आणि जे तुम्हाला अनपेक्षित आहे तेच मोस्ट ऑफ द टाइम घडेल. सो ही सुद्धा प्रोबॅबिलिटी तुम्ही विचार करून चला. सो मला सांगायचं असं आहे की तुम्ही ते अजून पण एकदम बुलिश बनू नका आणि एकदम बेरिश पण बनायचे नाही. सो आपल्याला फ्लेक्झिबल राहायचे. आपण वर प्राइस ज्या प्रकारे प्राइस ऍक्शन बनवते, गॅप अप झाला आणि तो जर सस्टेन झाला तर नक्की आपण वरच्या दिशेत ट्रेड करू. आणि गॅप अप होऊन प्राइस खाली येते तर सेल नाही करायचं, तर डीपला परत बाय करायचं आहे आपल्याला. तर सेल कधी करणार नाही, ज्यावेळी ही लेवल खाली ब्रेक होईल परत 21,900, तरच या ठिकाणी आपण बेरिश बनू शकतो मार्केटवरती. ओके, पण मी प्रोबॅबिलिटी सांगितली तुम्हाला, एक अशी सुद्धा एक शक्यता या ठिकाणी असू शकते प्राइस कडे बघून. ओके, सो येस, फ्रायडे आहे आज, तुम्ही आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करू शकता, बट वाईजली ट्रेड करा. मनी मॅनेजमेंट अँड रिस्क मॅनेजमेंटला फॉलो करून ट्रेड करा. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन
अँड भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.